या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत जोडले। सचिनजी, पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। महत्त्वाच्या घडामोडी घडतायत। खरं तर माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना राजीनामा न घेता केवळ आता खाते बदल केलं जात आहे। काय सांगाल यावरती आपण? नाही, आता वाचवण्याचा किती प्रयत्न चाललाय या तिन्ही पक्षांचा आणि एक प्रकारचं नैतिकतेचा आव भारतीय जनता पक्ष आणतंय। खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर हे अनैतिक पातळीवरती स्थापन झालेलं सरकार आहे, अनैतिक पद्धतीनं सत्तेमध्ये आलेलं सरकार आहे, अनैतिक पद्धतीचा मार्ग वापरून आलेलं सरकार आहे आणि त्यामुळे हे जे वेगवेगळे धिंडवडे निघतायत त्यातलं एक प्रतीक म्हणून माणिकराव कोकाटेंकडे पाहिलं पाहिजे। खऱ्या अर्थानं शरम असेल तर पहिल्यांदा त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे होता, नाहीतर त्यांची हकालपट्टी झाली पाहिजे होती। परंतु आज ज्या पद्धतीने नुसतं खाते काढण्याच्या ही येत आहेत, चर्चा येत आहेत, त्यामुळे लोकांसमोर काय तोंड दाखवावं हा प्रश्न निश्चितपणे त्यांच्याकडे आहे, परंतु तोंड किती काळं झालं त्याची त्यांना माहिती नाही। मला असं वाटतं की तात्काळ राजीनामा त्यांचा घेतला पाहिजे किंवा त्यांची हकालपट्टी केली पाहिजे, हीच आमची मागणी राहील। अगदी सचिनजी, मात्र आता जी माहिती मिळत आहे त्याप्रमाणे क्रीडा खातं हे आता माणिकराव कोकाटे यांच्याकडे दिलं जातं। यावरती आपली काय पहिली प्रतिक्रिया? रम्मी हा अधिकृत खेळ करण्यात यावा आणि ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करून महाराष्ट्राची टीम जर पाठवण्यासाठी ते प्रयत्नशील राहतील असं मला वाटतं या पुढच्या कालावधीमध्ये। जर ते क्रीडा मंत्री झाले तर ते रम्मीचं सचिनजी खूप धन्यवाद। आपण पुढारी न्यूजशी संवाद साधलात त्याबद्दल।